काय चमत्कार! बघता बघता तो माठ ताज्या आणि गरम भाकरींनी काठोकाठ भरून गेला. कथा जादुई माठ. एका छोट्याशा गावात रामू नावाचा एक शेतकरी राहायचा. रामू अत्यंत गरीब होता, पण त्याचे हृदय सोन्यासारखे शुद्ध आणि तो अत्यंत प्रामाणिक होता. यावर्षी गावाला मोठ्या दुष्काळाने ग्रासलं होतं. कडक ऊन आणि पावसाअभावी शेतजमीन पूर्णपणे कोरडी पडून तिला मोठ्या भेगा पडल्या होत्या. जनावर नसल्याने रामू घाम पुसत स्वतःच आपलं शेत नांगरत होता. उन्हामुळे तो देखील खूप थकला होता. त्याने नांगर थांबवला आणि हताश होऊन आकाशाकडे पाहिलं. रामू अत्यंत दुःखी आवाजात म्हणाला, हे देवा, यावर्षी पाऊस नाही, शेतात पीक नाही, हातातला पैसा पण संपत आलाय. आता मी माझ्या कुटुंबाला काय खायला घालू? काही वेळ विश्रांती घेतल्यावर रामूने पुन्हा हिंमत एकवटली आणि नांगर चालवायला सुरुवात केली. नांगर चालवताना अचानक नांगराचा फाळ अचानक जमिनीत अडकला. रामूने थांबून पाहिलं आणि हाताने माती बाजूला केली. मातीतून एक मोठा, जुना पण विलक्षण चमकणारा माठ बाहेर आला. अरे, हे काय? नांगरात काय अडकलंय हे? एवढा मोठा माठ, तोही माझ्या शेतात? रामूला तो माठ खूप वेगळा वाटला, म्हणून त्याने तो उचलला आणि आपल्या सोबत घेऊन निघाला. वाटेत रामूला खूप भूक लागली, म्हणून तो एका झाडाखाली बसला आणि तिथे आपल्याकडील शिळी भाकरी तो खात होता. चुकून भाकरीचा एक तुकडा त्या माठात जाऊन पडला आणि काय चमत्कार! बघता बघता तो माठ ताज्या आणि गरम भाकरींनी काठोकाठ भरून गेला. रामूने आश्चर्याने आपले डोळे चोळले. अरे बापरे, हे कसं शक्य आहे? एक तुकडा पडला आणि पूर्ण माठ भाकरींनी भरला. थांबा, आता काय करूयात? मी तांदळाचा दाणा यामध्ये टाकून बघतो, असं म्हणून त्यांनी तांदळाचा एक दाणा टाकला आणि अगदी जसा भाकरी भरला तसाच तो माठ तांदळाने भरला. रामूच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्याला समजलं की हा साधा माठ नाहीये, तर हा एक जादुई माठ आहे. रामूने या माठाचा वापर फक्त स्वतःसाठी नाही केला. त्याने गावातल्या भुकेल्या आणि गरीब लोकांना धान्याची पोती वाटायला सुरुवात केली. लोक रामूचे आभार मानत होते. पण हे सगळं गावातला एक लोभी सावकार एका झाडामागून चोरून बघत होता. रामूचं बदललेलं नशीब बघून तो रागाने दात खात होता. या भिकारी रामूकडे एवढं धान्य आणि संपत्ती आली कुठून? नक्कीच काहीतरी काळबेर आहे. आज रात्री मी त्याच्या घरात जाऊन गुपित शोधतोच. रात्रीच्या गाढ अंधारात जेव्हा रामू झोपला होता, तेव्हा सावकार हळूच त्याच्या घरात शिरला. त्यानं तो जादुई माठ शोधून काढला आणि चोरून आपल्या घरी घेऊन आला. सावकार खूप हावरा होता. त्यानं आपल्या अंधाऱ्या खोलीत माठ ठेवला आणि त्यामध्ये एक सोन्याचं नाणं टाकलं. क्षणात माठ शेकडो सोन्याच्या नाण्यांनी भरून गेला. आता मी जगातला सगळ्यात श्रीमंत माणूस होणार. एक नाणं टाकलं आणि 1000 मिळाले. पण हे नाणी काढायला खूप वेळ लागेल. मला यातलं सोनं सगळं एकदम हवंय. थांब, बघतोच आता वाकून. अति लोभामुळे सावकार पूर्ण माठ रिकामा करण्यासाठी त्यात डोकं घालतो. पण माठ तर जादूचा होता ना. होतं काय, सावकाराचं डोकं त्या माठाला घट्ट चिकटतं. सावकार अडकतो, तो धडपडतो, जमिनीवर लोळतो, पण माठ काही निघत नाही. सावकार घाबरून ओरडायला लागतो. अरे बापरे, हे काय झालं? मला वाचवा रे, कोणीतरी मला बाहेर काढा, मला वाचवा. दुसऱ्या दिवशी सकाळी रामू सावकाराच्या घरी पोहोचला. त्याने त्याला त्या संकटातून बाहेर काढलं. सावकाराचा अहंकार मातीत मिसळला होता. त्यानं हात जोडून रामूची माफी मागितली आणि पुन्हा कधीही लोभ न करण्याची शपथ घेतली. मित्रांनो, या गोष्टीचं तात्पर्य काय? अति लोभ नेहमीच हानिकारक असतो. आपण आपल्याकडे जे आहे त्यात समाधान मानायला पाहिजे.
कशी वाटली आजची गोष्ट? अजून अशाच छान छान गोष्टींसाठी ऐकत रहा कथा. आणि हो, लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया लवकरच.